हॉटेलचे वास्तुशास्त्र हे आपल्या नवीन भागामध्ये आपलं स्वागत मी करतो। आज मी तुम्हाला आपलं हॉटेल आणि आपली कुलस्वामिनी म्हणजे कुलदेव आणि कुलदेवी ह्यांचं स्थान आपल्या हॉटेलमध्ये कुठे असतं ह्याची माहिती सांगणार आहे। ज्यांचा विश्वास आहे त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा, व्यवस्थित बघा आणि मी काही उपाय सांगतो तेवढं नक्की करा, तुम्हाला याचा रिझल्ट खूप चांगला येईल। तर माझी ओळख करून देतो, माझं नाव ऋषिकेश उदय शितूत, ज्योतिष आणि वास्तुतज्ञ ऋषिकेश उदय शितूत रत्नागिरी। आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर पण देऊन ठेवतो 94 21 14 38 90। पुन्हा एकदा नंबर देऊन ठेवतो 94 21 14 38 90। दुसरा माझा एक नंबर आहे 90 75 66 2003। आत्ता 94चा नंबर चालू आहे, दुसऱ्या नंबरला जरा रेंजमुळे प्रॉब्लेम आहे, तर हे दोन्ही व्हॉट्सअपचा नंबर आहेत। पण 94वर तुमचा मला मेसेज पाठवू तुम्ही शकता। काय शंका असतील किंवा तुमची पत्रिका बघायची असेल, हस्तरेषा बघायची असेल तर विषयाला लगेच सुरुवात करूया। लक्षात ठेवा, आपल्या कुलस्वामिनीचं कुलदेवता आणि कुलदेवी ह्यांचं स्थान आपल्या हॉटेलमध्ये पूर्व भिंतीकडे असतं। म्हणजे तुमचं हॉटेल कुठल्याही दिशेला असू दे, तुमच्या हॉटेलमधून बाहेर पडताना जी पूर्व भिंत आहे, शक्यतो पूर्व भिंतीबद्दल मी पहिलं सांगतोय, आपण हॉटेलमधून बाहेर पडत असताना जी पूर्व भिंत आहे, म्हणजे आपण आतून बाहेर जी बघणार आहोत भिंत, पूर्व भिंत म्हणजे सूर्य आणि आपण ह्याच्या मधली जी भिंत आहे ती पूर्व भिंत मानली जाते। फक्त हॉटेलमधून बाहेर पडताना जी समोरची शेवटची जी भिंत आहे पूर्व भिंत, त्या पूर्व भिंतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या भागामध्ये कुलस्वामिनी वसते असं मानलं जातं। बरेच जण विचारतात की आम्ही चप्पल तिथे काढतो, चालते का? तर त्याचं हे उत्तर आहे, तिथे आतल्या भागात चप्पल का काढू नये, की बाहेरच्या भागात काढणार असेल तर थोडं चौथऱ्यापासून 3 फूट लांब काढाव्यात, कारण तिथे आत आणि बाहेर कुलस्वामिनीचं स्थान सांगितलं गेलेलं आहे सॉरी। आणि त्याचा इफेक्ट असा पडतो की आत्ता ह्या काही 7-8 महिन्यामध्ये मला काही जणांनी प्रॉब्लेम सांगितले स्वतःचे, त्यांना मी एवढंच म्हटलं की तुमच्या हॉटेल क्षेत्रामध्ये तुमचं जे हॉटेल आहे किंवा तुमचं घर आहे तिथलं कुलस्वामिनीचं जे स्थान आहे ते फक्त साफसफाई करा। तिथे घाण की तिथे बाहेरनं गटार आले, तिथे चपला ठेवलेल्या, तिथे तुमचं काय भाज्या ठेवलेल्या आहेत। गंमत अशी आहे की तुमच्या हॉटेलची रचना कशी असू दे त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे, पण पूर्व भिंतीकडची आतली जी बाजू आहे तिथलं डावीकडून उजवीकडे जर तुम्ही 9 भाग पाडलेत त्या अखंड भिंतीचे, मी पुन्हा एकदा सांगतो, पूर्वेकडे आपण तोंड केल्यानंतर आपण चौथऱ्यावर उभे आहोत, चौथऱ्यावरून आपण पूर्व दिशेकडे पाहतोय आणि डावीकडून उजवीकडे जे काय फूट आहे त्याचे 9 भाग पाडायचे आणि तिसऱ्या चौथ्या भागामध्ये कुलस्वामीचं वास्तव्य सांगितलं गेलेलं आहे। म्हणून आपण घरामध्ये पण आपण जेव्हा चपला बरेच लोक घालतात, आम्ही ते नको का सांगतो की तिथे कुलस्वामीचं वास्तव्य असतं, किंवा निदान तुम्ही वायव्य भागात चपला ठेवू शकता घरामध्ये ठेवल्या जर तुम्ही चपला घालणार असाल तर। पण शक्यतो जिथे अन्न देवता आहे किंवा खास करून हॉटेलमध्ये, घरातला विषय मी नंतर एक शूटिंग मी करणारच आहे, तो एक भाग पहिलं मी हॉटेलचं सांगतो। कारण बरेच जण काय करतात की हॉटेलमधल्या भागामध्ये ईशान्य भागात त्यांची चप्पल येईल अशी त्यांची बऱ्याच जणांची व्यवस्था असते, तर हे असं होता कामा नये। फक्त आता ह्याच्यावर 2 प्रकार आहेत की आता माझं जे हॉटेल आहे हे माझं किचन पूर्ण वरती, म्हणजे साधारणतः 3 फुटावर किचन आहे आणि लोक बसतात खालच्या बाजूला, म्हणजे अंगण जे आहे त्या अंगणामध्ये लोक बसतात आणि आमचा चौथरा पूर्ण वेगळा आहे। म्हणजे जेवण बनवण्यापासून ते मी काउंटरला, कारण आमच्याकडे सेल्फ सर्व्हिस आहे, सेल्फ सर्व्हिसच्या एरियात जाईपर्यंत माझ्या पायात चप्पल नसते, ते मी माझ्यावरती पावित्र्य पाळतो आणि त्याचा रिझल्ट मला प्रचंड आहे। कारण बरेच म्हणजे तुम्ही, माझा एक छोटासा अनुभव सांगतो, काही लोकांना मी सांगितलं की तुमची सेल्फ सर्व्हिस असो की तुमचा हॉटेलचा विषय असेल, विदाऊट चप्पल तुम्ही तुमच्या एरियामध्ये, मी गावातल्या हॉटेलबद्दल पहिलं सांगतोय, अगदी हायफाय हॉटेल तिथे काय सगळे बूट चप्पल सगळे आतमध्ये घालतात, पण नॉर्मली तुमचं जो हॉटेलचा मूळ जो एरिया आहे, मूळ जो चौथरा आहे, त्या हॉटेलच्या पूर्व भागामध्ये शक्यतो चप्पल तुम्ही काढायची नाही किंवा तिथे चप्पल घालून बसायचं नाही, कारण तिथे कुलस्वामीचा भाग आहे। आणि सर्वात उत्तम पर्याय तुम्हाला, जर एखाद्याला मी असं बोललो अरे यार हॉटेलमध्ये असं चप्पल वगैरे घालायची नसते, तर एखादा म्हणलं की अरे खोडाच आहे, अख्खं जग हॉटेलमध्ये चप्पल बूट घालून जातं, हा काय सांगतोय। गंमत अशी आहे की काही जण लॉसला गेलेले होते कुलस्वामीच्या डोक्यावर पाय ठेवून, मी तिथे चप्पल असणं, घाण असणं। काही जणांना मी एवढंच म्हटलं, मी काही विजिट मी दिल्या की तुम्ही एक काम करा, तिथे चप्पल अलाउड नाही आहे ना, मग एक काम करा, त्या एरियात बसण्याची व्यवस्था तुम्ही करूच नका, तेव्हा जर तुम्ही मालक बसणार असाल तर मालकाने निदान चप्पल बाजूला काढायच्या आणि तिथे बसायचं, तुम्हाला त्याचा इफेक्ट चांगला पडतो। आणि नुसतं चप्पल ठेवता म्हणून तिथे कुठल्याही प्रकारची घाण चालत नाही। दुसरी गोष्ट वास्तुशास्त्रामध्ये सांगायची झाली, नुसतं तिथे कुलस्वामीचा वास नाही तर तिथे गोमातेचा सुद्धा वास सांगितला गेलेला आहे।
फक्त मी पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही हॉटेल म्हणताय हे रेग्युलर हॉटेल म्हणताय, मी म्हणतो ते थोडंसं गावाकडचं, जिथे शेणानं सारवलेल्यावर इशे असतं, साध्या पद्धतीने हॉटेलची मांडणी असते, तिथेही शक्य आहे. पण नॉर्मली जी हायफाय हॉटेल्स आहेत किंवा सिटीमधली हॉटेल, तिथे हे चप्पल बूट काढण्यावर कोणाला पसंत पडणार नाही. पण तुम्ही एक काम करू शकता, ईशान्य भागामध्ये तिथे कोणी बसणार नाही याची व्यवस्था नक्की करू शकता, की तिथे तुम्ही पूर्ण देवारा ठेवून द्या, की साधा देवाचा फोटो, गणपती तुम्ही ज्याला मानताय त्या देवाचा फोटो ठेवा, आणि साधारणतः 4x7ची 4x7 हा एरिया मोकळा ठेवायचा. फक्त कसं आहे, तुमचं हॉटेल केवढं त्याच्यावर अवलंबून, कारण गाळात जर 350 की 400 फुटाचा असेल तर एवढी जागा तुम्ही सोडणं शक्य नाही. तर मग माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही एवढं जरी ज्यांना शक्य आहे त्यांनी हे पावित्र्य जरी पाळलं, कारण माझ्या हॉटेलमध्ये मी एवढं पाळतो, याचा रिझल्ट मला खूप चांगला आलेला आहे. आणि कुलस्वामिनीच्या एरियामध्ये शक्यतो चप्पल नसावी असं माझं ठाम मत आहे. ज्यांना हॉटेलमध्ये अजून प्रगती करायची आहे किंवा ज्यांना अजून नवीन हॉटेल घालायचं आहे त्यांनी हा विषय नक्की करा. कारण मी वास्तुशास्त्राची जिथे जिथे व्हिजिट देतो तिथे आम्ही निक्षून सांगतो की किंवा अगदी 100% मी सांगतो की शक्यतो ह्या एरियामध्ये, त्या ईशान्य भागामध्ये कोणाची चप्पल येणार नाही किंवा कोणी तिथे चालत जाणार नाही, अशा पद्धतीने तुम्ही रचना हॉटेलची करायची. कारण मी बऱ्याच ठिकाणी आता सुद्धा मी पुण्याला जातोय, मुंबईला पण आता माझी ह्या जून जुलैमध्ये फेरी आहे. त्याच्या अगोदर एकदा दिल्लीला जाऊन यायचं मला. कसं असतं, व्हिजिटला जात असताना किंवा व्हिजिट केल्यानंतर तिथे समजतं की अरे छोटे छोटे फॉल्ट असतात, ते आपण शक्य नसतं की आत्तापर्यंत बऱ्याच जणांना माहीतच नव्हतं. अरे आपण ज्या देवतेला मानतो त्या देवीचा आणि देवाचा वास त्या भागात आहे, आणि तो बरोबर तो सांगितला गेला की पूर्व भाग जो आहे त्याच्या आतली जी भिंत खंड आहे तिथे तिचा वास सांगितला गेलेला आहे. म्हणजे आपण बरोबर देवारा ठेवतो, तो देवारा आणि देवाराच्या बाजूची साधारण 5 ते 6 फुटाची जागा. आता हा एरिया तुम्हाला बोललो तो मी साधारणतः 500 स्क्वेअर फूटचा जर तुमचा एरिया असेल, सॉरी 500 स्क्वेअर फूटचा तुमचा हॉटेलचा एरिया असेल छोटासा, तर त्याच्याकडे हा मी एरिया बोललो. बाकी तिसरा आणि चौथा भाग हा सगळ्यांसाठी सेमच आहे. म्हणजे जरी 4000 स्क्वेअर फूटचं जरी तुमचं हॉटेल असलं तरी त्या हॉटेलचा तिसरा आणि चौथा भाग म्हणजे पूर्व दिशेकडची भिंत आणि पूर्वेकडे तोंड केल्यानंतर डावीकडून उजवीकडे पूर्ण ती लांबी रुंदी पूर्ण अखंड मोजायची आणि त्याचे 9 भाग काढायचे संपूर्ण त्या स्क्वेअरचे. आणि पूर्वेकडची जी भिंत आहे त्या भागाचे 9 भाग पाडल्यानंतर डावीकडून तिसऱ्या आणि चौथ्या भागामध्ये आपल्या कुलस्वामिनीचं वास्तव्य असतं. ज्यांची हॉटेल चालत नाही आहेत त्यांच्याकडे एक दुसरा उपाय सांगतोय. तिथे त्या भागात जर तुमचं चप्पल हा विषय 2 मिनिटं बाजूला सोडूया, ते प्रत्यक्ष मान्यावर आहे. जरी ह्या तिसऱ्या चौथ्या भागामध्ये तुमचं जर जडत्व काय आहे का, की जर तिथे किचन असेल तरी तुमचं हॉटेल ठप्प होऊ शकतं. दुसरी गोष्ट अशी की सुरुवातीला हॉटेल चालेल, नंतर ती फ्रँचायझी, तुमचं वैयक्तिक हॉटेल, पिझ्झा सेंटर, मिसळ सेंटर, जे काय कुठलं असेल ते नंतर माणूस लॉस जातो. पण आत्ता मी गेल्या 7-8 महिन्यामध्ये काही ठिकाणी व्हिजिटला गेलेलो होतो, तर त्या कुलदेवीच्या आणि कुलदेवाच्या स्थानावर बऱ्याच जणांनी सामान ठेवलं होतं, कांदे भरून ठेवलेलं होतं, अनेक वस्तू. मी तुम्हाला म्हणून आत्ता ते 2-3 वेळा रिपीट करून सांगतो की तुम्ही आत्ता उठून बघाल, जर तुमचं हॉटेल चालत नसेल किंवा थोडासा कुठे फॉल्ट असेल, तुमच्या मी त्याला श्वास म्हणतो, आपलं नाक आहे तो भाग म्हणजे नाकावर जर तुम्ही असं बोट ठेवा आणि 5 मिनिटं थांबा, 5 मिनिटं एवढं काय थांबू शकत नाही तुम्ही मजा म्हणून सोडा, पण सिरियसली सांगितलं तर तुम्हाला त्रास होणार त्याचा. तर तेवढं तुम्हाला ते सिरियसली गोष्ट घ्यायची. आत्ता जर तुम्हाला मी उपाय सांगतो तो करून बघा. तुमच्या त्या तिसऱ्या चौथ्या भागावर जडत्व असेल, ते किचन असेल, तिथे कांदे बर्डे असतील, पोती असेल ठेवली, तिथे नको त्या वस्तू ठेवल्या असतील, किंवा घाण असेल किंवा तेलाचे डबे भरपूर ठेवलेले आहेत हॉटेलच्या बाहेरील आणि आतली, मेन म्हणजे आतील बाजूमध्ये, तर तुम्ही ते सगळं हलवा. त्याचा इफेक्ट तुम्हाला नक्की पडेल. कारण त्या तिसऱ्या चौथ्या भागामध्ये ज्यांचे हॉटेल्स आलेले आहेत त्यांना आजारपण पण आलेले आहेत. आजारपणाशिवाय त्यांच्या डोक्यावर कर्ज आहे आणि बरेचसे हॉटेलमध्ये डुबलेले आहेत. हा माझा अनुभव आहे, कारण मी बऱ्याच ठिकाणी व्हिजिटला जातो. गेल्या आम्ही सांगतो की तुमच्या डोक्यावर कर्ज किती आहे, की तुमचं हॉटेल जे ठप्प झालेलं आहे तो श्वासच तुम्ही बंद करून टाकले ते ना. त्याच्यामुळे माझं वैयक्तिक मत असं आहे की तुम्ही तो श्वास चालू करा, त्याचा इफेक्ट चांगला पडतो. आणि तुम्हाला चपलीचा विषय बोलला, हा मी एक माझं वैयक्तिक मत मी माझ्या हॉटेलपुरती पाळतो आणि त्याचा चांगला अनुभव आहे. माझ्यासारखे जे पाळणारे आहेत त्यांना पण मी उपाय देतो, की कारण कसं आहे, सेल्फ सर्व्हिस जर असेल तर तिथे तुम्ही पाळणूक तुम्हाला ती करता येऊ शकते. आणि पवित्रता म्हणून सांगतो, चप्पल घालून तुम्ही पटकन आपण जातो इकडे कुठे पण, तर त्या कुलस्वामिनीच्या डोक्यावर तरी निदान नको. आणि कुलस्वामिनीचं दर्शन दरवर्षी एकदा तरी घ्यायचं. आपण बाकी सगळे फिरायला जातो, आनंद सगळे घेतो सगळे जाऊन, तर ज्या हक्कान बाकीच्या गोष्टी करतो, तर वर्षातून एकदा कुलस्वामिनीला जायचं. तिथे तुम्ही नुसता नारळ ठेवा, नमस्कार करा, प्रार्थना केली तर अधिक उत्तम आहे. किंवा आमचं सगळं छान चालू आहे, एक नारळ ठेवायचा, तुमची ओटी किंवा काय असेल, मी देवीला ओटी आणि कुलस्वामी आहे त्याला नारळ आणि फुलं, काय तुम्ही तुमच्या देवाला जी प्रथा असेल ती
आणि दुसरी एक गोष्ट सांगून ठेवतो, कुलस्वामीला जाताना तिथला जो अंगारा हा असतो उदबत्तीचा, तो नक्की आणायचा की तिथे मंदिरामध्ये जर काही याग किंवा होम होऊन दरवर्षी होत असतात, मंदिरातर्फे केली जातात, तर तिथल्या गुरुजींकडून की तिथले जे कोणी ट्रस्टी असतील त्यांना विनंती करायची की मला त्याच्यातला जर तुम्ही आम्हाला दिलं तर आनंद आहे, आणि ती गोष्ट आपल्या हॉटेलच्या ड्रॉवरमध्ये ठेवायची. मी कुलस्वामीचा अंगारा जे मी म्हणतो तो उदबत्ती आपण ओळखते, तिथे शांतिविधी होत असतील, कुठले विधी छान होत असतील, होम होत असेल, त्याच्यामुळे अतिशय पवित्रता निर्माण होते. आणि मी तुम्हाला आता जे गाईचं बोललो, तर ते इफेक्ट त्याचा एवढा छान आहे की ते गोमाता स्थान सुद्धा मानलं गेलेलं आहे. आपण आहे बघा, चुकून जरी लात बसली किंवा पाय जरी चुकून लहान बाळाला किंवा आपल्या शेजारच्याला लागला बसलेला, आपण नमस्काराची प्रथा आहे. हे कोण किती पाळतो हा विषय बाजूला, पण अजूनही आपल्याकडे संस्कृती आहे की चुकून पाय लागला तर आपण लगेच नमस्कार करतो. गंमत अशी आहे की कुलस्वामिनीच्याच बाजूला तिथे गोमाता आणि त्या गोमातेची बाळं तिथे बसलेले आहेत त्या जागेवर. म्हणजे आपण म्हणतो ना, ईशान्येला देवारा का असावा, तर आपल्या कुलस्वामिनीचं स्थान त्या साईडला असतंच, किंवा त्या वास्तुशास्त्रानुसार त्या वास्तू देवताचं स्थान तिथे सांगितलं गेलेलं आहे. फक्त वास्तू पुरुष जो आहे तो अग्नेमध्ये स्थापित करायला सांगितलं. ह्याचा पण मी दुसरा भाग मी घेणारच आहे की वास्तुशास्त्रानुसार बरेच जण विचारतात की वास्तुशास्त्रानुसार जो आपण वास्तू पुरुष तो प्रस्थापित करतो विधिवत, भटजींकडून गुरुजींकडून आपण विधिवत प्रस्थापित करतो शांत करून, तर तो ईशान्येला असावा की आग्नेयला. तो उत्तर त्याचं फायनल असं की आग्नेयलाच असावा. ईशान्येला ते तुम्ही चूक करताय, पाळणूक जमत नाही, हे नाही ते नाही, तर ते साफ चुकीचं आहे. ईशान्येला उलट तुम्ही वास्तुपुरुष ठेवला तर त्याचा त्रास उलटा वाढतो, कारण त्याची पवित्रता खूप सांगितली गेली. जसं मोबाईल आहे, मोबाईलमध्ये सिम आहे, तसाच तो घर आहे. घर म्हणजे आपला मोबाईल, आणि तो वास्तुपुरुष म्हणजे सिम, आणि ती जागा त्याच जागेवर ते गेलं पाहिजे तर तो मोबाईल चालवतो. त्याप्रमाणे वास्तुपुरुषाची जागा ही आग्नेय भागातच सांगितली गेलेली आहे. पण त्याचा एक थोडंसं त्याचा एक व्हिडिओ मी वेगळा बनवणार आहे, कारण त्याचे पण प्रश्न कमेंट बॉक्समध्ये आलेले आहेत. आत्ता जो मी सांगितलेला उपाय तो तुम्ही नक्की करून बघा. दुसरी गोष्ट, त्या ईशा भागामध्ये तुमचा हॉटेलचा जो भाग आहे तिथे आतून पांढरा, पिवळा किंवा हिरवा, म्हणजे साधारणतः पोपटी रंग जो म्हणतात, पिवळा आणि पोपटी, पिवळा आणि साधारणतः हिरवट पोपटी असा असतो, तो रंग तिथे मारला तर तिथे प्रचंड पॉझिटिव्ह ऊर्जा तयार होते. आणि गायीविषयी जे मगाही सांगत होतं, ते गोमातेचं स्थान असल्या कारणामुळे ती जर तुम्ही गायीचा फोटो किंवा गोमातेचाच जरी फोटो लावलात, तिथे नुसती उदबत्ती गायीच्या नावानं लावली तरी त्याचा इफेक्ट खूप चांगला पडतो. कारण 33 कोटी देव आपण गायीच्या पोटात आहेत असं मानतो आपण पूर्ण. आणि हा व्हिडिओ मानणाऱ्यांसाठी आहे. गोमातेच्या स्थानावर जर तुम्ही बसला तर त्याचा इफेक्ट अजूनही खूप चांगला येतो. म्हणजे माझं आत्ता जे काउंटर आहे ते त्या गोमातेच्या आसपासच आहे. मग तिथे तुम्ही शुद्ध म्हणून बसा, म्हणजे नुसतं बसा, ध्यानधारणा करायला बसा, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त तिथे घाण नाही पाहिजे, गटार नाही पाहिजे, किंवा आपण हॉटेलमधले वेस्टेज माल असतो तो बऱ्याच ठिकाणी पूर्व दिशेला ठेवलेला असतो. आणि ही गोष्ट बऱ्याच जणांना माहीत नसते की पूर्व भागामध्ये जर घाण असेल तर तिथे कुलस्वामिनीचा जो भाग आहे तो बाधित होतो. त्याच्यामुळे तुम्ही आत्ता जे सांगतोय तो उपाय करा, तुम्हाला त्याचा रिझल्ट 6व्या-7व्या दिवशी, माझं जर म्हणणं आहे की डे 1 म्हणजे पहिल्या दिवशीच तुम्हाला फरक पडेल, कारण तो श्वास पूर्ण मोकळा होतो. तुमच्या हॉटेलमध्ये पण रिझल्ट चांगले येतील. काही हॉटेलमध्ये गेल्यानंतर समजतं अरे इथे निगेटिव्हिटी भरपूर आहे. मग तिथे ईशान्य भाग आम्ही बघतो की त्या गोमातेचं स्थान किंवा कुलस्वामिनीचं स्थान जे आहे त्याचं ते कुठेतरी बाधित आहे, आणि तो श्वास आम्ही त्यांना सांगतो की हे सगळं मोकळं करा. निदान इथे बसण्याची सोय, म्हणजे चप्पल घालून बसत असेल तर थोडंसं हे 10 फूट लांब करा, आणि जर तुम्ही स्वतः इथे बसत असाल तर विना चप्पलचे बसा. अर्थात हा व्हिडिओ जे पाळतात, ज्यांना खरोखर काहीतरी स्वतःचं चांगलं असं वाटतंय त्यांच्यासाठी आहे. तुम्ही आज हा व्हिडिओ पाहून उद्या सकाळी बदल करा, तुम्हाला त्याचा अमेझिंग रिझल्ट येईल. आणि पॉझिटिव्हिटी, कुलस्वामिनीचा इफेक्ट काय पडतो, म्हणजे आपण देवळात जाऊन जो इफेक्ट पडतो तशा टाईपमधलाच मिनी इफेक्ट इथे पडतो. तुमचं मन अतिशय प्रसन्न. आणि माझं पूर्णपणे खात्री आहे मला, तुम्ही कुठल्याही टेन्शनमध्ये असाल, हॉटेलच्या बाबतीत असाल, वैयक्तिक प्रॉब्लेम म्हणून असाल, तर तुम्ही त्याच्यातनं नक्की हळूहळू मार्ग पडतो, कारण तुम्ही तो श्वास मोकळा केलेला आहे. तर तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगतो, तुम्हाला जर तुमची पत्रिका बघायची असेल, हस्तरेषा बघून मार्गदर्शन हवं असेल, कारण आता मी 26 देशात काम करतो ऑनलाईन, तर तुम्हाला 94 21 14 38 90 ह्या माझ्या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. माझा एक लिखित मेसेज तुम्हाला आम्ही फॉरवर्ड करू, त्याच्यानुसार तुम्हाला बुकिंग करून वेळ घ्यायची, कारण पूर्वी कामं कमी होतं तेव्हा मी पटकन करायचो, पण आता कामं वाढल्यामुळे मी बुकिंगशिवाय डायरेक्ट तुम्हाला वेळ देऊ शकणार नाही. तर त्याच्यामध्ये त्या मेसेजमध्ये सगळं लिहिलेलं आहे, तुमची हस्तरेषा कशी पाठवायची, फोटो कसे पाठवायचे, त्यानुसार तुम्ही ते बुकिंग करू शकता आणि मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. तर तुम्हाला शुभेच्छा, धन्यवाद, आभारी आहे.